तुम्हाला त्याच्यात. येस येस शुअर या. सो नाव आज थोडंसं आपण एक लँग्वेजचा पार्ट बघूया. गेरुंड. हॅव यू हर्ड अबाउट दिस वर्ड बिफोर? व्हॉट इज गेरुंड? इंग्लिश लँग्वेज मध्ये हा कधी वापरला जातो? ओके, काही जणांनी ऐकलंय, काही जणांनी नाही ऐकलेलं. सो वी विल स्टडी व्हॉट दिस वर्ड इज अँड व्हॉट इट इज अबाउट. ओके, मे बी इंग्लिश मीडियमच्या मुलांना हे झालेलं असेल, मराठी मीडियमच्या लोकांसाठी वेगळं असेल. सो इट विल बी part of revision for English medium. It will be something new for Marathi medium students. Okay. So what is gerund? When the ing form of verb is used as a noun, it is known as a gerund or a verbal noun. So for example, the fighting went on. आता ह्याच्यामध्ये काय आहे, जर आपण फाइटिंग हा जो वर्ड यूज केलेला आहे, तर ह्यामध्ये फाइट हे ऍक्च्युअल वर्ब आहे, टू फाइट, राईट. आणि त्या वर्बला जेव्हा आयएनजी फॉर्म यूज केला, फाइटिंग असं जेव्हा आपण त्याचा फॉर्म यूज केलाय एका सेंटेन्स मध्ये, तर तो नाउन म्हणून यूज झालाय. इट इज नॉट यूज्ड ॲज अ वर्ब. कारण जर तुम्ही सेंटेन्स वाचलं पुढचं, हिअर वी सी दॅट द आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब फाइट is used as a subject in the fighting went on. हे जर सेंटेन्स आपण कन्सिडर केलं, द फाइटिंग वेंट ऑन, तर यामध्ये वर्ब कुठला आहे मला जरा सांगाल? द फाइटिंग वेंट ऑन ह्या सेंटेन्स मध्ये वर्ब कुठला आहे? वेंट. ह्याच्यामधला वेंट हा वर्ब आहे आणि फाइटिंग हा गेरुंड आहे. इट इज यूज्ड ॲज अ नाउन इन्स्टेड ऑफ वर्ब. टू फाइट इज अ वर्ब आणि त्या वर्बला, फाइट ह्या वर्बला आयएनजी लावून फाइटिंग जो वर्ड झाला, तो वर्ड ह्या सेंटेन्स मध्ये गेरुंड म्हणून नाउन म्हणून यूज केलाय. आणि जेव्हा अशी केस असते की वर्बला आयएनजी फॉर्म लावतो आणि त्याचा नाउन तयार होतं, तेव्हा आपण त्याला म्हणतो गेरुंड. समजलं आता? आपण जसं टेन्सेस मध्ये वर्बला आयएनजी फॉर्म लावत होतो, तिथे वर्ब आपण एक सपोर्टिव्ह वर्ब होतं, हेल्पिंग वर्ब होतं आणि मेन वर्बला आयएनजी फॉर्म लावला होता. की कंडिशन वेगळी. इथे आपल्याला सपोर्टिंग वर्ब नाहीये. ओके, सपोर्टिंग वर्ब नाही यूज केलेलं आणि फाइटिंग हे मेन वर्ब नाहीये. फाइटला आयएनजी लावून आपण त्याचा नाउनचं रूप देऊन त्याला गेरुंड कन्सिडर केलाय. सो सच वर्ड्स आर नोन ॲज गेरुंड्स. इट डज अ वर्क ऑफ अ नाउन. हा जो वर्ड आपण यूज करू तो नाउनचं काम करतो त्या पर्टिक्युलर सेंटेन्स मध्ये. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ गेरुंड्स. आपण गेरुंड्सची अजून थोडीशी एक्झाम्पल्स वाचूयात. गार्डनिंग इज अन आर्ट. ओके, आता ह्याच्यामध्ये टू गार्डन हे वर्ब आहे आणि इज हे मेन वर्ब आहे या सेंटेन्सचं. आणि टू गार्डन या वर्बला आयएनजी ऍड करून आपण त्या वर्बचं, टू गार्डन या वर्बचं गार्डनिंग हे नाउन केलं आणि म्हणून या केसमध्ये आपण गार्डनिंगला गेरुंड म्हणून कन्सिडर करणार. ओके, आता पुढे कसं होऊ शकतं? कुकिंग इज अ सायन्स. सो इथे कुकिंग हे गेरुंड झालं आपलं. टू कुक हे वर्ब आहे, कुकिंग हे झालं आपलं गेरुंड, राईट. सो ह्या फॉर्म मध्ये येस करेक्ट, आय लव्ह ट्रेकिंग, बरोबर आहे. ओके, सो ही आपली गेरुंड आहेत.
त्याच्यानंतर आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. रीडिंग, टू रीड, रीडला ING लावला आणि रीडिंग केला, तर ह्याच्यामध्ये वर्ब राहिलं एन्जॉय. नेक्स्ट, आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. ह्याच्यामध्ये दोन गेरुंड झाली, टू राईट, टू रीड. ओके, आता सपोज मी असं सेंटेन्स केलं, आय एम रायटिंग दिस इन द चॅट बॉक्स. सो ह्या सेंटेन्स मध्ये पण मी रायटिंग हाच वर्ड यूज केलाय. तर मी जे सेंटेन्स आता दिलंय, आय एम रायटिंग अ लेटर, ह्याच्यामध्ये रायटिंग आपण वर्ब म्हणून घेणार की गेरुंड म्हणून घेणार? मैत्रिणी आन्सर दिलंय वर्ब. अजून कोणाचं काय मत आहेत जरा सांगा. वर्ब, कादंबरी पण वर्ब, द्विजेश पण वर्ब. ओके, बरोबर. का हे वर्ब आहे? ओके, एकालाच कोणाला तरी आता गेरुंड वाटतंय. वर्ब अँड गेरुंड बोथ. जे मी सेंटेन्स आता बनवलं, इट इज वर्ब. इट इज यूज्ड एज वर्ब. I was thinking about that answer. So it is a verb only. It is not used as gerund. का ते सांगते. अ लेटर हे माझ्या सेंटेन्स मधला नाउन आहे. ऑब्जेक्ट माझ्या सेंटेन्स मध्ये अ लेटर आहे. आणि रायटिंग ही माझी ऍक्च्युअल ऍक्शन आहे. मी जे परफॉर्म करतेय ती ऍक्शन आहे. राईट. नाही, त्याला हेल्प ह्याच्यापेक्षा सुद्धा, म्हणजे कादंबरी जे तू रिझन दिलेस त्याच्यापेक्षा हे रिझन मेन आहे की ऍक्च्युअल ऍक्शन आहे ती. ओके, आय एम रायटिंग अ लेटर ह्या सेंटेन्स मध्ये, किंवा आय वॉज रायटिंग अ लेटर, आय राईट, आय रोट अ लेटर, ह्या सगळ्यामध्ये मी ऍक्च्युअल ती ऍक्शन दाखवते. राईट. आणि जेव्हा सेंटेन्स अशा फॉर्म मधला आहे जसं इथे दिलंय, फॉर एक्झाम्पल आपण असं इथे करूया, आय लाईक रायटिंग, तर इथे ऍक्च्युअल ऍक्शन नाही रिप्रेझेंट करत येते. लाईक हे वर्ब आहे या सेंटेन्स मध्ये. आय लाईक रायटिंग, टू लाईक हे वर्ब आहे. आणि रायटिंग मध्ये राईटला ING फॉर्म यूज करून, ING फॉर्म ऍड करून रायटिंग हे गेरुंड बनवले. ओके, सो मगाशी जे कोणीतरी आन्सर दिलेलं होतं वर्ब अँड गेरुंड बोथ, तर तसं नाहीये. तुम्हाला एखाद्या सेंटेन्स मध्ये वर्ब आणि गेरुंड कसे ओळखायचे, तर डिपेंडिंग ऑन मीनिंग ऑफ दॅट सेंटेन्स. ते जे वाक्य असेल त्याचा अर्थ काय होतोय तो आधी मराठीमध्ये किंवा तुमच्या मातृभाषेत समजून घ्यायचा आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ठरवायचंय की ते त्या सेंटेन्स मध्ये वर्ब म्हणून यूज झालंय की गेरुंड म्हणून. एकच वर्ब आणि गेरुंड दोन्ही असू शकतो. वर्बला लागलेला ING फॉर्म म्हणून तो वर्ड आपण रायटिंग हा वर्ब म्हणून पण यूज करू शकतो, गेरुंड म्हणून पण यूज करू शकतो. पण एका सेंटेन्स मध्ये तो वर्ब आणि गेरुंड दोन्ही म्हणून यूज नाही होणार. करेक्ट. फक्त आता इथे इज गुड फॉर हेल्थ असं येईल किंवा इज द बेस्ट फॉर हेल्थ. ओके, सो आता हे जे मी मगाशी बोलले, मगाशी कोणीतरी हे आन्सर दिलं होतं म्हणून मी हे सांगतेय की एका वाक्यातला एक वर्ब आणि गेरुंड दोन्ही म्हणून एकत्र यूज होणार नाही. इट कॅन आयदर बी अ गेरुंड और इट कॅन आयदर और वर्ब. या दोन पैकी काहीतरी एक म्हणूनच तो त्या वाक्यात येईल. तो वर्ड फक्त वर्ब आहे किंवा तो वर्ड फक्त गेरुंड आहे असं कंपल्शन नाही राहणार. बट त्या वाक्यासाठी हे कंपल्शन राहील. कळतंय मी काय सांगतेय ते? ओके, सो ह्या कन्फ्युजन मध्ये राहू नका. मगाशी कोणीतरी उत्तर दिलं ते म्हणून मी 2 मिनिटं त्याच्यावर विचार करत होते की याचं एक्सप्लेनेशन कसं देता येईल. की एका सेंटेन्स मध्ये एक वर्ड आहे तर तो दोन्ही फॉर्म मध्ये असू नाही शकत, तो त्याच्यापैकी एकाच फॉर्म मध्ये असेल. ओके, परफेक्ट. सो वी विल नाउ मूव्ह ऑन. इथे गेरुंड्स बद्दल संपलेलं आहे. नेक्स्ट पार्ट आहे लँग्वेज स्टडी मधला इन्फिनिटिव्स.
Sometimes the form of a verb in a sentence names the action but does not change according to tense, number, or person. Such a form is known as a non-finite form or infinite. An infinite is used with or without to. For example, how did people first begin to drink tea? Can you name the beverage? याच्यामध्ये काय होईल? आता इन्फिनिटिव्ह हा जो वर्बचा फॉर्म असेल, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय फॉर्म राहणार, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे की जो वर्बचा फॉर्म आपण टेन्स जरी चेंज झाला तरी आपण बदलणार नाहीये. नंबर पर्सन बदलले तरी बदलणार नाहीये. नंबर किती झालाय त्याचा, पर्सन कोण आहे याच्यावरनं, म्हणजे पर्सनचा म्हणजे ही शी इट प्रमाणे तो जो चेंज होईल सपोज, तर तसा होणार नाही. तो पर्सनल डिपेंडेन्सी नसेल त्या वर्बची. इन दॅट केस आपण त्याला इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणणार. इट कॅन बी विथ टू और विदाउट टू. आता आपल्याला जे खाली एक्झाम्पल दिलंय त्याच्यामध्ये दोन वर्ब्स वापरले आहेत त्यांनी, ड्रिंक आणि नेम. तर आता ड्रिंक टू लावून वापरलंय, नेम विदाउट टू. सो असा काही रूल नाहीये की त्याच्या आधी टू पाहिजेच किंवा टू नाही पाहिजे, असा कुठलाच रूल नाहीये. टू असूही शकेल, टू नसूही शकेल. सो हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी आणि कॅन यू नेम द बेव्हरेज. आता ह्याच्यामध्ये नेम हे सपोज आपण वर्ब कन्सिडर करतो इथे, तर नेमचा वर्ब आपला टेन्स नुसार बदलत जातोय का? नाही. दॅट्स वाय इट इज अ इन्फिनिटिव्ह वर्ब और इन्फिनिटिव्ह फॉर्म of that particular verb. Underline the infinitive in the following sentences. It was funny to read words that stood still. याच्यामधलं काय आहे सांगा बरं इन्फिनिटिव्ह फॉर्म? परफेक्ट, व्हेरी गुड. टू रीड. आता इथे हा टू लावून आला म्हणजे टू लागून इन्फिनिटिव्ह फॉर्म आला. सो आता हे वर्ब आपण रीड, रेड, रेड, राईट. जर पास्ट टेन्स जरी यूज केला तरी आपण तेच लिहितो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. कॅन आय रीड द बुक? राईट. सो आता इथे काय आहे, सेम रीड. आता तुम्ही बघू शकता की तोच इन्फिनिटिव्ह फॉर्म साठीचा वर्ब यूज केलेला आहे, सेम वर्ब यूज केलाय. बट ह्या केसमध्ये काय केलंय त्यांनी, टू काढून टाकलाय, जे आपण इथे वाचलं होतं. अँड इन्फिनिटिव्ह इज युज्ड विथ और विदाउट टू. इथे टू वापरलेला नाहीये बट इन्फिनिटिव्ह फॉर्म सेम राहिलाय, रीड. नेक्स्ट, टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. याच्यामध्ये काय आहे, व्हेरी गुड, टू बी. व्हेरी गुड, परफेक्ट. समजलं तुम्हाला म्हणजे. ओके. सो आता हे क्लिअर झालंय. इन्फिनिटिव्ह नाव फायनाइट. अंडरलाइन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. सो आधी आपण ए पार्ट जो आहे यातला तो सॉल्व्ह करून घेऊया पटकन. प्रीती इव्हन रोट अबाउट इट. याच्यामधला आधी एक सांगा. आता तुम्ही काय करा, वर्ब लिहा आणि त्याच्या पुढे पास्ट किंवा प्रेझेंट हे चॅटबॉक्स मध्ये लिहून सांगा. फर्स्ट सेंटेन्स आहे आपल्याकडे, प्रीती इव्हन रोट अबाउट इट. याच्यामध्ये वर्ब कुठला आहे आणि त्याचा टेन्स कुठला आहे. एकाचा आन्सर आलाय, अजून बाकी रोट पास्ट. ओके, बाकी रोट पास्ट. व्हेरी गुड, कळलंय सगळ्यांना. आणि याचं मेन वर्ब काय आहे, राईट. राईट या वर्बचा पास्ट टेन्स आहे रोट. सो दॅट इज युज्ड हिअर. इफ आय वॉन्ट टू फ्रेम धिस सेंटेन्स इन फ्युचर टेन्स, मला हे सेम सेंटेन्स फ्युचर टेन्स मध्ये लिहायचंय. हाऊ विल आय राईट दॅट सेंटेन्स? कॅन यू प्लीज राईट सिम्पल फ्युचर. असं तुम्हाला एक्झाम मध्ये सेंटेन्स दिलंय
आणि चेंज द सेंटेन्स टू फ्युचर टेन्स असं सांगितलंय. सो मी सेंटेन्स समोर ठेवते 1-2 मिनिटं. मला जरा चॅटबॉक्स मध्ये पटकन लिहून सांगा. व्हेरी गुड. आता इथे काही जणांनी आन्सर मध्ये फक्त विल राईट असं दिलंय, तर तसं शक्यतो सवय नका ठेवू हाताला, किंवा आय विल राईट असंही नाही होणार तिथे. प्रीती विल राईट अबाउट इट, और प्रीती विल इव्हन राईट अबाउट इट इज ऑल्सो करेक्ट. तो इव्हन कुठेही वापरला तरी काही फरक पडत नाही, वापरला नाहीत तरी काही फरक पडणार नाही. कारण आता ह्या सेंटेन्सचा अर्थ कसा होतोय, प्रीतीने त्याच्याबद्दल लिहिलं सुद्धा होतं, आणि आपण असंही म्हणू शकतो प्रीती त्याच्याबद्दल लिहिल सुद्धा. सो ते इव्हन आपण कुठेही लिहिलं तरी इव्हननी फरक पडणार नाही, नाही लिहिलं तरी फरक पडणार नाही. विल आणि राईट या दोन गोष्टी सेंटेन्स मधल्या इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो नेक्स्ट, पुढच्या सेंटेन्स मधला आधी वर्ब ओळखा, त्याचा टेन्स ओळखा. टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. याच्यामध्ये आता वर्ब कुठला आहे आणि त्याचा टेन्स कुठला आहे? फाउंड पास्ट, मेन वर्ब फाइंड. व्हेरी गुड, परफेक्ट. ओके. पुढे राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. थर्ड सेंटेन्स आहे राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. याच्यामध्ये काय वर्ब आहे आणि त्याचा टेन्स कुठला आहे? फाइंड्स प्रेझेंट. आता सपोज इन्स्टेड ऑफ राहुल मला माझा स्वतःचा उल्लेख करून लिहायचा आहे, तर मी सेंटेन्स कसं तयार करेन? आता इथे काय आहे आपल्याला? राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. आपण हे राहुल बद्दल बोलतोय. तुम्हाला जर स्वतःबद्दल बोलायचंय की तुम्हाला मॅथ्स सोपं वाटतं, तर फक्त मला एकदा सेंटेन्स स्ट्रक्चर करून दाखवा. प्रेझेंट टेन्स मध्येच करायचंय आपल्याला, आपल्याला टेन्स नाही बदलायचा आहे. नाही नाही, स्वतः आय वापरा. आय, तुमचं नाव नका टाकू. हा, आता हेच बघायचं होतं मला. सपोज इफ यू आर युझिंग, झाले सगळ्यांचे टाकून? आता अजून येऊ देत 1-2. ओके, येस, प्रार्थना आता बरोबर आलं. हा, आता इथे काही जणांनी आय फाइंड्स लिहिलंय, तर आयच्या बरोबर म्हणजे आय जर सब्जेक्ट यूज केला असेल तर त्याच्याबरोबर कधीही वर्बला एस लागत नाही. ओके. आय यूज करताना आय फाइंड मॅथ्स इझी इज द करेक्ट आन्सर. आय फाइंड मॅथ्स इझी हे बरोबर आहे. आय फाइंड्स होणार नाही. वर्बचा एस फॉर्म हा फक्त आपण जेव्हा थर्ड पर्सन बद्दल बोलत असू, ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव, तर तेव्हा आपण तिथे एस लावणार वर्बला. ओके. सो आता ह्या केसमध्ये सपोज आपण आय वापरलं तर आय फाइंड मॅथ्स इझी असं कंपल्सरी येणार. राहुलच्या इथे फाइंड्सच बरोबर आहे, कारण की राहुल हा थर्ड पर्सन आहे, कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय, आणि जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलू तेव्हा आपल्याला वर्बला एस लावायला लागतो. आता सपोज मी इथे त्यांना मॅथ्स सोपं वाटतं असं म्हणायचंय मला, तर ह्याचं जरा ट्रान्सलेशन करा इंग्लिशमध्ये. त्यांना मॅथ्स सोपं वाटतं. सो आता प्रेझेंट टेन्सच यूज करायचंय तुम्हाला. देच्या बरोबर सुद्धा दे फाइंड मॅथ्स इझी बरोबर आहे. द करेक्ट सेंटेन्स इज दे फाइंड मॅथ्स इझी. ओके. का ते सांगते, आपण फक्त ही, शी, इट
आणि तिसऱ्या व्यक्तीचं नाव घेऊन उल्लेख, जसं आता राहुल होतं, प्रार्थना, मगाशी तिने प्रार्थना फाइंड्स टाकलं होतं. सो तसं जर मी आता प्रार्थना बद्दल बोलतीये, राहुल बद्दल बोलतीये, एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलतीये किंवा ही शी इट असेल तरच आपण वर्बचा एस फॉर्म यूज करणार. थर्ड पर्सन सिंग्युलर असं म्हणते मी, थर्ड पर्सन सिंग्युलर, त्याच्या वेळेला आपण फक्त वर्बला एस लावतो, अदरवाइज कुठेच आपण वर्बला एस लावत नाही. आय फाइंड, वी फाइंड, यू फाइंड, यू फाइंड, ही शी इट फाइंड्स आणि दे फाइंड. प्रार्थना और राहुल कॅन बी सेकंड पर्सन. आपण समोरच्याला बोलताना त्याचं नाव घेऊन बोलत नाही, म्हणजे फक्त आता दोघच जण बोलतायत तर आपण नाव घेऊन बोलू का? आपण डायरेक्ट यू म्हणतो ना, आपण तू म्हणतो, म्हणून तिथे असं होतं. आता जर तुम्ही तो इंग्लिशचा चार्ट आधी झाला असेल तुमचा, आता मी जे म्हणून दाखवलं, आय फाइंड, यू, आय फाइंड, वी फाइंड, यू फाइंड, यू फाइंड, ही शी इट फाइंड्स, दे फाइंड, हा जो एक चार्ट असतो, साधारण मला वाटतंय 7वी पर्यंत तुम्ही कधीतरी शिकता मध्ये, राईट? सो ह्या चार्ट प्रमाणे पहिलं जो आय वी असतं ते फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्लुरल, यूच्या इथे सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल आणि ही शी इटला थर्ड पर्सन सिंग्युलर प्लुरल असं वापरतात, राईट? म्हणून मी म्हणते की राहुल, प्रार्थना आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय ना. सपोज दोन माणसं एका समोर एक आहेत, तर आपण प्रार्थना फाइंड्स नाही म्हणणार, यू फाइंड मॅथ्स इझी असं म्हणणार. दोघीच आहे, मी आणि प्रार्थना फक्त एकमेकींसमोर बसलोय, म्हणून मी तिथे थर्ड पर्सनचा उल्लेख केला, थर्ड पर्सन अशा अर्थाने म्हणलं. क्लिअर? सो हा रूल लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला ह्या चुका होतात, म्हणून मी आता हे सेंटेन्स तसं चेंज करायला सांगितलं. आणि हा फरक पास्ट टेन्स मध्ये येत नाही. वी फाउंड, ही फाउंड, म्हणजे आता समज तुम्हाला असं सेंटेन्स करायचंय, सेम सेंटेन्स मला करून दाखवा एकदा, बघू बऱ्या. राहुल फाइंड्स मॅथ्स इझी याचं पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स करून दाखवा मला एकदा. Same sentence, please make it in the past tense. Frame it in past. सिंपल पास्ट, त्याला बाकीचे काही फिल्टर नाही लावायचे, आपल्याला सिंपल पास्ट मध्ये तयार करायचंय. राहुल फाउंड मॅथ्स इझी. करेक्ट. राहुल फाउंड, असं द्विजेश असं सेंटेन्स चेंज नाही करायचं. राहुल फाउंड दॅट मॅथ्स इज इझी असं काहीतरी बदल नाही करायचा. हे आता केलंय तिथे लेक्चर मध्ये शिकतोय आपण म्हणून चालेल, बट एक्झाम मध्ये जर का असं आलं की एखादा सेंटेन्स दिलाय आणि यू हॅव टू जस्ट चेंज द टेन्स ऑफ द सेंटेन्स, तर त्याचं पूर्ण असं काहीतरी चेंज नका करून येऊ. जे सोपं आहे ते अवघड नका करू. मीनिंग सेम आहे, तू लिहिलंस त्याचं मीनिंग वेगळं नक्कीच नाहीये. बट काय होऊ शकतं, एखाद्या टीचरचं अशी अपेक्षा असू शकते की जे दिलंय त्याचा फक्त पास्ट टेन्स यूज करायला सांगितलंय. ओके, म्हणून आपल्या सेफ साईड साठी आपण काय करायचं, जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. राहुल फाउंड मॅथ्स इझी. परफेक्ट. आता तुम्ही इथे हेच सेम सेंटेन्स पास्ट टेन्स मधलं स्वतःबद्दल लिहा बरं. मगाशी जसं आय फाइंड केलं होतं तसं आता पास्ट टेन्स फक्त स्वतःबद्दल लिहा. आय फाउंड मॅथ्स इझी. करेक्ट. सो आता इथे आपण एसचा, वर्बच्या पुढे एसचा यूज किंवा न यूज असं काही करत नाही सिंपल पास्ट टेन्स करताना. कळलं? हाय सांगायचं होतं मला तुम्हाला यातून की आयच्या पुढे जर सिंपल प्रेझेंट साठी वर्ब वापरतोय तर आय फाइंड आणि राहुल फाइंड्स असा फरक आला होता. जेव्हा पास्ट टेन्स यूज केला तेव्हा राहुल फाउंड, आय पण फाउंडच, त्याला पुढे राहुल फाउंड्स वगैरे असं काही करायला जाऊ नका. थर्ड, फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर असेल तरी आय विल फाइंड, राहुल विल फाइंड.
फ्युचरला सुद्धा दोन्हीकडे वर्बचा हे सेम राहणार, जरी स्वतःबद्दल असू दे, समोरच्या बद्दल असू दे, किंवा थर्ड पर्सन सिंग्युलर असू दे. ओके, सो आता पुढचं एक थोडस आहे तो पार्ट करूया आपण. प्रीती वॉज स्कॉर्नफुल. याच्यामध्ये वॉज हे काय आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? वॉज हे वर्ब आहे सिंग्युलर, आणि त्याचा प्लुरल फॉर्म काय आहे? वेअर. व्हेरी गुड. वेंट नाही, वेअर. WERE. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे, दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ह्याच्यामध्ये वर्ब काय आहे? परत एकदा सेंटेन्स ठेवते समोर. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल असं आपलं सेंटेन्स आहे. त्याच्यामध्ये वर्ब काय आहे आणि ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे ते जरा सांगा. परफेक्ट. इज सिंग्युलर, आणि ह्याचा प्लुरल काय असतो ह्या वर्बचा? मैत्रिया, तो पास्ट टेन्स झाला. आर. करेक्ट. इज प्लुरल आर. वॉज हा सिंग्युलरच आहे आणि तो पास्टचा आहे. इजचा पास्ट वॉज आहे. ओके. आणि आता पुढे, दे आर स्पोर्ट्समेन. दे आर स्पोर्ट्समेन. ह्याच्यामध्ये कुठला वर्ब आहे आणि त्याचा फॉर्म काय आहे? तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? व्हेरी गुड. मग आजच्या ह्याच्यातलं होतं इज आर. So now, thus we see that verb forms show tense, number, etc. Here, the verb form changes according to the subject. A verb form which is decided by and changes according to subject of the sentence is known as a finite verb. So example, you are very kind. If the subject you is changed to she, the sentence will be she is very kind. राईट. सो ही जी वर्ब आहेत, व्हॉट आर दे? दोज आर फायनाईट वर्ब्स. जे आपण आता एक्सरसाइज मध्ये केलं सेम आहे पुढे. आय डोंट नो, चेंज आय टू शी. हे एकदा करून बघा बरं. आय डोंट नो हे सेंटेन्स आहे, याच्यातला जो सब्जेक्ट आय आहे, स्वतःबद्दल बोलताय, त्याच्याऐवजी तिच्याबद्दल बोलायचंय. सो यूज शी आणि सांगा काय होईल. करेक्ट आन्सर इज शी डझंट नो. डूच्या जागी जेव्हा डू हा वर्ब असेल त्याचा फॉर्म होतो डज. ओके. सो जर ही, शी, इट किंवा थर्ड पर्सन असेल तर यू हॅव टू राईट इट ॲज शी डझंट नो, ही डझंट नो. ओके. लक्षात ठेवा कायम, ही एकदम मोस्ट कॉमन मिस्टेक आहे. ही डोंट नो नाही, प्रॉपर इंग्लिश प्रमाणे ही डझंट नो. ही, शी, इटच्या पुढे डज लागतं. ओके. आता पुढचं सेंटेन्स बघूया आपण. एक सेम आहे त्याच्यामध्ये सुद्धा. माय फादर नोज असं सेंटेन्स आहे. माय फादर नोज. व्हॉट यू हॅव टू डू इज चेंज द सब्जेक्ट फ्रॉम माय फादर टू वी. माय फादरच्या ऐवजी तुम्हाला आता वी वापरून सेंटेन्स तयार करायचंय. तर कसं कराल? परफेक्ट. वी नो. व्हेरी गुड. I am following in your footsteps. Change I to he. आता इथे I am following in your footsteps असा सेंटेन्स आहे. तुम्हाला I चं he मध्ये चेंज करायचंय. परफेक्ट. हीच्या पुढे आपण इज लावणार. ही, शी, इटच्या पुढे आपण इज लावणार. व्हेरी गुड. जमलं तुम्हाला.
आणि सपोज मला दे वापरायचं असेल तर दे आर. करेक्ट. आणि यू वापरायचं असेल तर यू सिंग्युलर वापरायचं आहे मला, तर काय होईल? यू सिंग्युलर. करेक्ट, व्हेरी गुड. यू सिंग्युलर असलं तरी किंवा प्लुरल असलं तरी आरच लागतो त्याच्या पुढे. डोंट फॉरगेट दिस. यू इज होत नाही. यूच्या पुढे कंपल्सरी आरच लागतो, वेदर इट इज सिंग्युलर और इट इज प्लुरल. Okay, very good. So now, please take a screenshot of this. Underline the gerund, present participles or infinitive of the following. ही जी 5 सेंटेन्सेस आहेत ह्यांचा तुम्हाला गेरुंड आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे की इन्फिनिटिव्ह आहे हे सांगायचं आहे. तर हा होमवर्क साठी सॉल्व करून ठेवा. डन. स्क्रीनशॉट घेतला? प्लीज राईट समथिंग इन द चॅट बॉक्स. स्क्रीनशॉट घेतलाय ना सगळ्यांनी? ओके, व्हेरी गुड. 10th मराठी मीडियमच्या टेक्स्टबुक मधलं आहे हे. सो ज्यांच्याकडे जे 10th मराठी मीडियम आहेत त्यांच्याकडे असेल सुद्धा अवेलेबल. सो नो प्रॉब्लेम. ओके, व्हेरी गुड. सो आता आपलं लास्ट लेक्चरला रीडिंग आणि स्पीकिंग दोन्ही झालेलं नव्हतं. लास्ट असेसमेंट मी तेव्हा पण ते सिम्पल प्रेझेंटचं चेंज करायला सांगितले होते. सिम्पल प्रेझेंट टू पास्ट वगैरे असे काहीतरी डू ॲज डायरेक्टेड होतं ते टेन्सेस बद्दल, ते करायला सांगितलं होतं. स्क्रीनशॉट काढायला सांगितला होता लेक्चरच्या वेळेला. चेक करून मिळाली नाही असं सांगतेस का तू? सो आय चेक इट अँड ओके ओके करते मी, चेक करून देईन. ओके, सो आता आपलं थोडंसं वाचण्याचं वगैरे राहिलेलं आहे, तर आज थोडं लवकर सुरू करूया म्हणजे जास्ती लोकांचं कव्हर होईल. नाहीतर अक्षरशः अगदी 2-3 लोकांनाच वाचायला बोलायला मिळतं. सो डू यू वॉन्ट टू स्पीक ऑन युअर ओन टॉपिक्स ऑर शॅल आय गिव्ह इट टू यू? आज जे बोलणार आहेत त्यांची नावं वेदांत, वैष्णवी आणि ऋषी. एकदा फक्त प्लीज मला चॅटबॉक्स मध्ये पटापट सांगा ह्या तिघांपैकी कोण कोण आहे लेक्चर मध्ये. वेदांत, वैष्णवी आणि ऋषी. मी चेक करून अजून दिलेले नाहीयेत असाइनमेंट, मी देईन. कोणालाच नाही दिलेली. सो आता मला आधी याच्यापैकी सांगा तिघांपैकी कोण आहे. वेदांत, वैष्णवी, ऋषी. वेदांत आहे, वैष्णवी आहे, व्हेरी गुड. ऋषी आहे का? परफेक्ट. सो तिघही आहात. मला पटकन फक्त तिघांनी तुमचं मत सांगा की डू यू वॉन्ट टू स्पीक ऑन युअर ओन टॉपिक और यू वॉन्ट मी टू गिव्ह यू सम टॉपिक. प्लीज राईट क्विकली इन द चॅट बॉक्स. नाही, देर इज कंपल्शन. आपण आता लिस्ट काढलेली आहे लास्ट लेक्चरला, त्याच्याप्रमाणे यू विल बी एबल टू, तुला वाचायला मिळणार आहेच. यू विल गेट अपॉर्च्युनिटी फॉर रीडिंग. यू वॉन्ट टू स्पीक ऑन युअर ओन. वैष्णवी, व्हेरी गुड. अजून ऋषी कंपल्सरी स्पीकिंग आहे. सगळ्यांनाच जायचं आहे याच्यातून. तुझं नाव शेवटून आता अल्फाबेटिकली आलं त्याच्यामुळे. वेदांत त्याचं तो बोलणार. ऋषी, विल यू स्पीक ऑन युअर ओन टॉपिक? बिकॉज बोथ ऑफ देम आर स्पीकिंग ऑन देअर ओन टॉपिक्स, वैष्णवी अँड वेदांत. ओके, सो त्याचा व्ह्यू तो नंतर. मॅम ओन टॉपिक, व्हेरी गुड. सो तिघही जण तुमच्या तुमच्या टॉपिक्सवर बोलणार आहात तुम्ही. तुम्हाला रीडिंग झालं की मी वेळ देते. रीडिंगसाठी आज अक्षता, अनुज आणि अथर्व. आता मी 3-3 नावं काढते. जर आपल्याला अजून वेळ मिळत गेला तर मी अजून पुढची नावं घेत जाईन. ओके, स्टुडंटचं नाव लिहा ना आता ज्यांनी येस टाकलं त्यांनी.
अक्षता, अनुज, अथर्व या तिघांपैकी कोण आहात तुम्ही? अथर्व, व्हेरी गुड. अनुज आहे? Anuj, are you there in the lecture? Very good. Akshata? Akshata, are you there in the lecture? Because you are going to start. Your name is first in the list. I'll call out your name only once or twice, not more than that. And then, Akshata, you are there in the lecture. Yes, ma'am. Yes, okay. So please respond something, otherwise I'll get to next people in the list. आणि मग त्याच्यामुळे तुझेच वाचण्याचा चान्स मिस आउट होईल. येस, कॅन यू सी द स्क्रीन? Yes, ma'am. Yes, please start reading. Be smart. Champions aren't made in a jeans. Champions are made from something. They have been dipped inside them. A desire, a dream, a vision. They have to skill and the will. But will must be strong, the skill. Successfully professional thrive is the same manner. We all have a natural talent. If we use that talent to set our goals in a life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take a action to achieve them. Setting goals have a two valuable seats, a sense, a originally and a stepping stone. They illuminate the path. The goals put one of the helm of a life. Purchasing them acknowledges a better future situation. They help to steer a course of a life rather than a simple diverting us along and Drifting along. letting things happen. ओके, व्हेरी गुड. यू कॅन स्विच ऑफ युअर माइक. अक्षता, व्यवस्थित वाचतेस तू, फक्त थोडस स्लो वाच. ओके, खूप घाई होते, त्याच्यामुळे काय होतं, तुझेच वर्ड्स थोडेसे मिस होऊन जातात. ओके, वाचतेस व्यवस्थित, चांगलं वाचतेस, प्रोनाऊन्सिएशन पण क्लिअर आहे, फक्त थोडसा स्पीड कमी करायचा. वाक पाठीमागे लागलाय असं नाही करायचं. ओके, सो नाव नेक्स्ट वन इज अनुज. प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am. Yes. Please start reading from setting goals may appear easy. Yes. Can you see the screen? Yes. Yes. So please start reading from setting goals. Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommended a five-step approach. SMART goals are a methodology of thinking that all people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic, and time bound. SMART goals have a specific rubric Rubrics. specific involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards. Okay, very good. You can stop. You can switch off your mic. Perfect. Next आहे अथर्व. Yes, Atharva, ma'am. please switch on your mic. Very good. So, yeah. Start reading from specific. Specific involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work toward the goal. For example, if it is building a house, when exactly is the capacity required and how long can it stretch? Measurable. Quantifying goals provide specific ways to track progress against goals. This makes it easy to benchmark perform through the goal period, including areas to improve while playing. Yes, please What, continue.
football, one's exact role and position has to be clearly defined, achievable, setting goals that can be complete in the designed period of time. Often, these goals may act like stepping stone to help meet broader goals then further define a career. As student, We can't. दिसत नाही ते. We can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. Okay, very good. You can switch off your mic. Perfect. So, we still have more time in our hands. So, I'll go for next one, that is Ayush. Ayush, are you there in the lecture? Please write something in the chat box if you are there in the lecture. आयुष लेक्चर मध्ये आहेस तर प्लीज काहीतरी चॅट बॉक्स मध्ये लिही. जर नसेल तर मी नाव स्किप करून पुढे जाणार आहे कारण आता. ओके, नेक्स्ट वन भैरवी, आर यू देअर इन द लेक्चर? भैरवी? Yes, ma'am. Okay, very good. So please start reading from realistic. Realistic. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goals perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. Should I read next? Yes, please. Time bound. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. To reduce weight, we know how to go about it. But without consistent time-bound action, it never becomes a reality. It may be exercise, diet, and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt, or indifference, but within a deadline. Okay, very good. You can switch off your mic now. So now those, are you ready for speaking? Speaking साठी ready आहेत. Okay, Rishi is ready. Okay, all are ready. Very good. So we will start with Vedant. वेदांतचं नाव लास्ट आहे लिस्ट मध्ये. सो त्याच्याप्रमाणे स्पीकिंग खालून आपण सुरू केलेलं आहे लिस्ट मधल्या. सो वेदांत, प्लीज स्टार्ट स्पीकिंग. पहिल्यांदा तुझा टॉपिक सांग ऑन विच यू आर गोइंग टू स्पीक अँड देन स्टार्ट. Health is wealth. ओके. Most of the people think that being rich we are fit, but that is not true. Health is the strongest of all. If we are not fit with our body, there is no use of money. The man who is physically or psychologically strong and do not have any disease is really the richest man or woman on earth. After all, we earn money by our work, and health gives us the strength to earn money. Health helps us to lead a healthy life. Money is not the option because we waste our money to cure ourselves, and sometimes it happens that the money ends but we did not get better. Therefore, being healthy, doing exercise, following daily diet is the best option for staying healthy. Money does not come to use at all. Thank you. Okay, very good, Vedant. Next one is Vaishnavi. Yes, ma'am. Yes, please start. Androcles and the Lion Story. Long ago, ago there lived a kind, gentle, and a courteous man called
Androcles, but he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. They had no freedom or no rights. If, even when they were unhappy with their master, they could not leave him. They were bound by law to obey their master, however weak he might be. Thank you. ओके. एक थोडंसं वैष्णवी तुझ्यासाठी सजेशन होती की जेव्हा स्पीचचा टॉपिक असतो तर ओके तू स्टोरी रिडिंग सारखं केलंस, बट आता आपण म्हणजे चांगलं होतं, तुझं बोलणं व्यवस्थित होतं, क्लिअर होतं, त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. बट जेव्हा स्पीकिंग असेल ना तेव्हा मी सगळ्यांसाठीच हे सजेस्ट करते की एखादी स्टोरी सांगण्यापेक्षा काय करा की तुमचे व्ह्यूज जे फ्युचरिस्टिक असतील किंवा जनरल टॉपिक असेल त्याच्यावरती आपण बोलत जाऊया. ओके, वेन यू आर सिलेक्टिंग टॉपिक सिलेक्ट समथिंग लाईक दिस. वैष्णवी तुझं स्पीच चांगलं होतं, तुझं बोलणं व्यवस्थित होतं, क्लिअर होतं, त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. बट तू स्टोरी सांगितलीस तर स्टोरीपेक्षा काय करूया आपण की असं काहीतरी, फॉर एक्झाम्पल आता जसा मगाशी वेदांनी टॉपिक घेतला होता हेल्थ इज वेल्थ, असं जनरल टॉपिकवर काहीतरी सांगूया. ओके, इज इट ओके फॉर एव्हरीवन? Yeah, okay, very good. So now next one is Rishi. Rishi, please switch on your mic. Conservation is survival. Conservation is the wise use of resources in such a way that future generations will be able to benefit from the same resources base. Conservation, however, does not mean preservation. It does not mean building fences around the world's resources or buying significant amounts of land to preserve them. All of the world's land and resources are claimed by different peoples, and most have been used by these peoples since long before the creation of the states or legal systems that today control or regulate these riches. For indigenous peoples, conservation is nothing short of survival. These are those who see indigenous peoples as the once and future resource managers, and there are those who see them as the main destroyers of some of the Earth's most fragile ecosystems. Many conservationists and biological scientists note that some indigenous groups are degrading their surroundings by using firearms, dynamite, and headlight hunting, and by selling off timber and endangered species. Unfortunately, this conclusion plays into the hands of states and corporations that want to appropriate indigenous lands and resources. Conversely, anthropologists and human rights activists often err on the side of romanticism, praising the ways that indigenous peoples live in balance with nature. Thank you. ओके, व्हेरी गुड, यू स्पोक वेल. फक्त आता एकच ह्याच्यामध्ये असं मला जाणवतंय थोडंसं की काय करायचं आता तुम्ही जेव्हा बोलाल ना तेव्हा राईट इट इन युअर ओन वर्ड्स. दिस इज द फर्स्ट कंपल्शन की स्वतःच्या शब्दात जे काही असेल ते लिहायचं आणि न बघता बोलायचं. What we want actually to practice is when situation comes in front of you, you should be able to speak in English. Right? आपण स्पीकिंग ऍक्टिव्हिटी कशासाठी घेतो? इट इज फॉर ऑल. सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. आज आता असं मार्क करून प्रत्येकाला कंपल्सरी बोलायला लागेलच लेक्चरमध्ये, असं आपलं फर्स्ट लेक्चर आहे. सो सगळ्यांना मी याच्या पुढे सगळ्यांसाठी व्हेरी गुड.
सगळ्यांसाठीच हे आहे की आता तुम्ही बोललात ते सुद्धा तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये असेल. ओके, नो प्रॉब्लेम. बट सगळ्यांनी काय करायचंय की स्वतःच्या शब्दात लिहून काढा तुम्हाला हवं असेल तर. बट डोंट राईट एक्झॅक्ट सेंटेन्सेस. ओके, तुम्हाला पॉइंट्स काय काय बोलायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आता हेल्थ इज वेल्थ टॉपिक होता, त्याच्यामध्ये वेदांत कशाबद्दल बोलला की मनी आणि हेल्थ या दोन्हीची म्हणजे डायरेक्ट वेल्थ हा मनी मधला जो पैसा आपण कमावतो त्याच्या दोन मध्ये काय कंपॅरिझन आहे हे त्याला सांगायचं होतं. परफेक्ट होतं. सो त्याच्यामध्ये काय करायचं की पॉइंट्स जे आहेत ते लिहून काढा तुम्ही जस्ट फॉर युअर रेफरन्स व्हाईल स्पीकिंग. आणि व्हाईल स्पीकिंग डोंट रीड. जेव्हा आता पुढे जाऊन काय होईल ते माहिती नाही, बट जेव्हा तुमची 10th किंवा 9th ओरल एक्झाम असेल, वायवा असेल, तेव्हा तुम्हाला वाचता येणार नाही. तुम्हाला एक शीट देतील फार तर आणि तुम्हाला सांगतील की जे काही तुमच्या डोक्यात आहे हा टॉपिक आहे, 5 मिनिटं दिली जातील. यू विल बी आस्क्ड टू प्रिपेअर ऑन दॅट टॉपिक. प्रिपेअर करायचं म्हणजे काय होणार आहे तुम्हाला त्याच्यातले जे कीवर्ड्स आहेत जे तुम्हाला बोलायचे ते तुम्ही एकत्र लिहून ठेवू शकाल. आणि समोर जेव्हा एक्झामिनरच्या समोर जाऊन उभे राहाल तेव्हा यू विल हॅव टू स्पीक डायरेक्टली. तुम्हाला काही बघायची संधी नाही दिली जाणार तिथे. ओके, सो ॲटलिस्ट 9th 10thच्या एक्झामसाठी तर आपल्याला प्रिपेअर करायचंच आहे. त्या दृष्टीने हे गरजेचं आहे. शिवाय उद्या 9th 10thच्या पुढे गेलात, कॉलेज संपलं, कुठे जॉबला गेलाय, बाहेर गेलाय, शिकायला अजून पुढे कुठे गेलात, तर समोरची व्यक्ती जेव्हा इंग्लिश बोलायला येईल यू विल नॉट इवन गेट टाइम टू प्रिपेअर टू नोट डाऊन द पॉइंट्स. त्याला सुद्धा वेळ नाही मिळणार आहे. डिरेक्टली आपल्याला बोलायला लागणार आहे. समोरचा काहीतरी बोलायला आल्यावर आपल्याला त्याची प्रॅक्टिस पण करून घ्यायची की समोरचा जेव्हा आपल्याशी इंग्लिशमध्ये बोलतोय हाऊ विल यू रिॲक्ट टू दॅट पर्सन. तिथे आपलं कुठेही अडखळता कामा नये अशी आपल्याला सवय लावून घ्यायची हळूहळू. ओके, व्हेरी गुड. सो आज ज्यांनी स्पीकिंग झालं, ज्यांचं परफेक्ट होतं, चांगलं होतं. आता काय इट इज नॉट लिमिटेड की तुम्हाला एकच लेक्चर बोलायला मिळेल किंवा एकच लेक्चर वाचायला मिळेल. इट विल बी सर्क्युलेटिंग की आता अजून पुढच्या लेक्चरला 3 जणांची नावं आहेत माझ्याकडे ज्यांना स्पीकिंगसाठी बोलायला मिळेल. आज 4 जणांचं रीडिंग झालेलं आहे. पुढच्या लेक्चरला पण आपण 4-5 जण कव्हर केली तर पुढच्याच लेक्चरमध्ये सगळ्यांचं एकदा बोलणं किंवा एकदा रीडिंग काहीतरी कंप्लीट होणारच आहे. ओके, आणि त्याच्यानंतर परत एकदा तुमच्याकडे फिरून येणार आहे. ठीक आहे. सो आता आपल्याकडे थोडासाच वेळ राहिलाय, तर आत्ता आपण लेक्चर थांबवूया. पुढच्या लेक्चरला भेटूया. तेव्हा होमवर्क मी तुमचाही चेक करेन. तुम्ही सुद्धा वेळच्या वेळेला होमवर्क करा. ओके, बट यू नो व्हॉट इज द होमवर्क की ते जे आता आपण बघितलं होतं त्यातले इन्फायनाईट वगैरे ते शोधायचं होतं सगळं, गेरुंड्स, इन्फायनाईट फॉर्म्स, राईट. बट त्यातून हवा असला तर आय विल गिव्ह इट ऑन गुगल क्लासरूम. मी त्याचा स्क्रीनशॉट काढते आणि गुगल क्लासरूमवर शेअर करते. सो दॅट स्क्रीनशॉट विल ऑल्सो बी देअर विथ यू. Okay. Yes. Thank you and bye. You can leave the meeting now.